अकोल्यामधील एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। चुकीच्या दिशेने कार घेतल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। यामध्ये कारमधील दोघे जण जागीच ठार झाले असून भाजप कार्यकर्त्यासह दोघे जण जखमी आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। नागपूरहून कारने अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली। काल रात्री 11 वाजता ही घटना घडली आहे, ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी आहेत। गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगण्यात येत आहे। भाजप आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे संदीप गावंडे यांच्यासह काही जण कारने नागपूरहून अकोल्याकडे येत होते। यावेळी अमरावतीजवळ त्यांनी आपली कार रॉंग साईडने टाकली। या चुकीमुळे समोरून येणाऱ्या ट्रकची आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाली।